नमस्कार. श्री शिवलीलामृत अध्याय 5. शिव उपासक धर्मगुप्त. श्री गणेशाय नमः. श्रीधर कवी सांगतात की शिवोपासनेमधील महान व्रत म्हणजे शिवप्रदोष पूजाव्रत. उपासकाला धनधान्य, सुख, संपत्ती, संतती आणि दिव्य अशा ज्ञानाचा लाभ हा या प्रदोष व्रताने प्राप्त होतो. तसेच हे व्रत करणाऱ्या व्यक्तीस अकाली मृत्यू येत नाही. त्याच्यावरील मोठमोठी गंडांतरे सहजपणे टळतात. या संदर्भात एक प्राचीन कथा सांगताना सूत म्हणतात की, प्रिय श्रोतृजन हो, फार फार वर्षांपूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करत होता. तो प्रजादक्ष, सदाचारी आणि धर्मपरायण होता. सत्यरथाकडे अमाप संपत्ती होती. त्याचा नावलौकिक मोठा होता. परंतु एकदा शेजारील शाल्य नावाच्या राजाने सत्यरथावर स्वारी केली. आपले राज्य रक्षण करीत असताना सत्यरथ युद्धात मारला गेला. नेमकी यावेळी राणी इंदुमती ही गर्भवती होती. आपल्या पोटीच्या बाळाला, राज्याच्या वारसाला वाचवायचे म्हणून प्राण वाचवण्यासाठी ती दूर रानावनात पळून गेली. पण या धावपळीने तिला त्रास होऊ लागला. प्रसव वेदना होऊन ती अरण्यातच प्रसूत झाली. तिने एका सुंदर बालकाला जन्म दिला. तहानेने व्याकुळ झालेली राणी इंदुमती ही पाणी पिण्यासाठी एका सरोवराजवळ गेली. तेथे दुर्दैवाने एका मगरीने तिची शिकार केली आणि ते नवजात बालक मात्र अनाथ झाले. योगायोग असा की त्याच वेळी एक उमा नावाची ब्राह्मण स्त्री आपल्या 1 वर्षाच्या शुचिव्रत नावाच्या मुलाला घेऊन चालली होती. तिने या तान्ह्या बाळाला पाहिले मात्र आणि तिला त्या बाळाबद्दल दया उत्पन्न झाली. ती ब्राह्मणी परिस्थितीने गरीब असली तरी मनाने मात्र श्रीमंत होती. धर्माची माय होऊन तिने त्या अरण्यात सापडलेल्या बाळाचा सांभाळ करायचा ठरवले. ती त्याला आपल्या घरी घेऊन आली. त्या नव्या बालकाचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले. एके दिवशी गावातून भिक्षा मागत फिरत असताना तिची एका मंदिरात शांडिल्य ऋषींशी गाठ पडली. आपल्या दोन्ही बालकांना तिने त्यांच्या चरणावर घातले. तेव्हा त्या दोन्ही मुलांना पाहिल्यावर ऋषी म्हणाले, हे विप्र स्त्रिये, हा बालक नक्की कोण आहे? माझ्या दिव्य दृष्टीने तर हा जन्माने राजपुत्र असावा असे वाटते. पण मग हा असा दीनहीन का? असं म्हणत पुन्हा एक वार त्या बाळाकडे पाहत ते म्हणाले, कर्मगतीचा फेरा म्हणतात तो असा. ऋषींचे ते शब्द ऐकले आणि त्या ब्राह्मणीने ऋषींना मागील हकीकत सांगितली आणि धर्मगुप्ताबद्दल अधिक माहिती विचारली. तेव्हा शांडिल्य ऋषी म्हणाले, विप्रे, हा बालक म्हणजे विदर्भ देशीचा राजा सत्यरथ यांचा मुलगा आहे. सत्यरथाचे हातून मागील जन्मी शिवप्रदोष पूजा अर्धी टाकून युद्धाला जाण्याचा प्रमाद घडला. म्हणून तो या जन्मी अल्पायुषी ठरला. याच्या आईने गतजन्मी आपल्या सवतीला कपटाने मारले, म्हणून या जन्मी मगरीच्या रूपाने त्या सवतीनेच तिचा घात केला. बाळ मात्र अनाथ झाला. राजा असून रंक झाला. धर्मगुप्ताने मागील जन्मी कोणतेच शिवव्रत केले नाही, शिवोपासना केली नाही, म्हणून तो जन्मतःच अनाथ झाला. माते, तुझ्या मुलानेही गतजन्मात कोणतेच धर्मदान केले नाही, कुणालाही काही दिले नाही, त्यामुळे तो दारिद्र्यात जन्माला आला आहे. दोन्ही बालकांचे हे व्रत ऐकून उमेने दयेचा पदर पसरला आणि दोघा बालकांच्या उत्कर्षाचा मार्ग विचारला. तेव्हा शांडिल्य ऋषींनी त्यांना शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश दिला आणि प्रदोष पूजा करण्यास सांगितले. पुढे शिव नामस्मरणाबरोबरच त्या दोन्ही मुलांनी प्रदोष पूजा करायला प्रारंभ केला. हळूहळू प्रदोष व्रताचे पुण्य आणि नामस्मरणाची शक्ती वाढत गेली.
एके दिवशी शुचिव्रत आणि धर्मगुप्त हे नदीकाठी खेळत असताना अचानक एक दरड कोसळली. त्यात वडील बंधू शुचिव्रत ह्याला धनाचा एक मोठा हंडा सापडला. त्याचे दैन्य दूर झाले. शिवकृपेने हळूहळू त्यांचे दिवस पालटले. दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर पळाले आणि ते तिघे आनंदाने, सुख समाधानाने राहू लागले. हळूहळू दोन्ही भाऊ लहानाचे मोठे झाले, तारुण्यात आले. धर्मगुप्त राजबिंडा दिसू लागला. एक दिवस शुचिव्रत आणि धर्मगुप्त हे दोघे वनात विहार करीत होते. तेथे धर्मगुप्ताला एका गंधर्व कन्येने पाहिले. त्याचे ते राजबिंडे रूप पाहून ती त्याच्यावर मोहित झाली. गंधर्व कन्येला पाहून स्वतः धर्मगुप्त सुद्धा तिच्या प्रेमात पडला. त्याने पुढे होऊन आपला सर्व वृत्तांत तिला सांगितला आणि तिच्याशी विवाह करण्याचा मनोदय बोलून दाखवला. ती धर्मगुप्तास म्हणाली, मी माझ्या पित्याची संमती घेऊन येते. असे बोलून ती गंधर्व नगरीला निघून गेली. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवप्रदोष व्रत करणाऱ्या माझ्या भक्ताला धर्मगुप्ताला तू तुझी कन्या दे अशी शंकरांनी गंधर्व राजाला आज्ञा दिली होती. त्यानुसार गंधर्वाने आपली कन्या धर्मगुप्ताला तर दिलीच, त्याचबरोबर संपत्ती आणि सैन्यही दिले. त्यामुळे धर्मगुप्ताने शाल्य राजावर हल्ला करून आपली नगरी परत मिळवली. ज्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्तास शिवनामाची दीक्षा दिली, प्रदोष पूजेचे मार्गदर्शन केले, सुख सौख्य प्राप्तीचा मार्ग दाखवला, त्या ऋषींचे धर्मगुप्ताने आपल्या नगरीत मोठे आदरातिथ्य केले, सन्मान केला. पुढे अनेक वर्षे राज्यभोग घेऊन आपला पुत्र सुदत्त याला राज्य देऊन धर्मगुप्त पत्नीसह शिवलोकास गेला. शिवप्रदोष व्रत असे फलदायी झाले. अध्याय 5 समाप्त. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवलीलामृत ऐकण्यासाठी. धन्यवाद.